अंबरनाथमध्ये गोमांसाची विक्री करणाऱ्या जलालुद्दीन उर्फ जलाल शेख याला गोमांसाची वाहतूक करताना गोरक्षकांनी रंगेहात पकडले। यानंतर त्याला कपडे फाटेपर्यंत चोप देत टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहेत। जलाल शेख याचं अंबरनाथच्या वुलन चाळ परिसरात अल करीम मटन शॉप नावाचं गोमांसचं दुकान आहे। या दुकानावर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी 28 मे रोजी कारवाई करत जलाल यांचा मुलगा सकलेन शेख याच्यावर गुन्हा दाखल केला होता। मात्र त्यानंतरही जलाल शेखकडून गोमांसाची विक्री सुरूच असल्याचं समोर आलं। कारण मंगळवारी 1 जुलै रोजी सकाळी जलाल हा एका वॅगनार गाडीत गोमांसाची वाहतूक करत असताना कल्याण मुरबाड रोडवर गोरक्षकाने त्याला रंगेहात पकडले। यावेळी त्याला गाडीत काय आहे असं विचारलं असता त्याने चक्क भाजी आहे असं उत्तर दिलं। या प्रकारानंतर संतापलेल्या गोरक्षकांनी त्याला चोप देत एका टेम्पोत बसवलं आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले। जलाल यांचा मोबाईल तपासला असता त्यात गोवंशाचे फोटो आढळल्याचा दावा गोरक्षकांनी केलाय। दरम्यान जलाल याला पकडल्यानंतर त्याला सोडवण्यासाठी सकलेन आणि जैमुद्दीन ही त्यांची 2 मुलं थार गाडी घेऊन आली आणि गोरक्षकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप गोरक्षकांनी केला असून यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। या सगळ्यानंतर टिटवाळा पोलिसांनी जलाल आणि त्यांच्या 2ही मुलांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत। जलाल शेख यांच्यावर यापूर्वीही गोमांसाची विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे जेलमधून सुटल्यावर वारंवार गोमांसाची विक्री करणाऱ्या जलाल आणि त्यांच्या मुलावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी गोरक्षकांकडून केली जाते। क्या आप अपने सोशल मीडिया अकाउंट्स और गूगल बिजनेस प्रोफाइल को संभाल नहीं पा रहे? पोस्ट करने का टाइम नहीं मिलता, ना ही गूगल पर आपकी शॉप, कैफे, रेस्टोरेंट या सर्विस रैंक हो रही है? अब टेंशन छोड़िए, THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी है ना। हम आपके सोशल मीडिया हैंडल्स और गूगल SEO दोनों को संभालते हैं, और वो भी सिर्फ 25,000 रुपए पर मंथ। मिनिमम 6 महीने का कॉन्ट्रैक्ट जरूरी है, क्योंकि हम क्विक फिक्स नहीं रियल ग्रोथ करते हैं। आज ही मिलिए THRM के ऑफिस में। अब समय है प्रोफेशनल्स को काम सौंपने का, ताकि आप बिजनेस पर फोकस कर सके।